नमस्कार, नमस्कार, नमस्कार मंडळी. खरं तर आज वेगळा विषय आहे. दरवेळी आपले कोकणातले व्हिडिओ असतात. सुंदर कोकण आपण ज्याला नंदनवन म्हणतो. निसर्गाने आणि नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण असं कोकण, श्रीमंत कोकण. पण कसं आहे या श्रीमंत कोकणात हां, आपलं कोकण, सुंदर कोकण खराब करायला अनेक रासायनिक प्रकल्प प्रशासनाच्या माध्यमातून, सिस्टमच्या माध्यमातून आपल्या कोकणात नेहमीच ढकलले जातात. पण तसंच काहीसं यावेळी देखील झालंय. अ, अनेक प्रसिद्धी माध्यमातून, अनेक न्यूज चॅनलच्या माध्यमातून अ, कळलंय की आपल्या रत्नागिरीमध्ये लोटे परशुराम येथे एक केमिकल कंपनी आणखीन एक येणार आहे. ऑलरेडी तिथे केमिकल कंपन्या आहेत. ज्यांचा अनेक आणि अनेक लोकांना आणि प्रचंड त्रास होतो. अ, तिकडे जाताना रस्त्याने जेव्हा प्रवास करतो, तेव्हा नाक असं मुठीत दाबून जावं लागतं. हे आपलं झालं, पण तिथे राहणाऱ्या लोकांची काय हालत असेल, देवास परमेश्वरच ठाऊक. विहिरीतलं पाणी पण दूषित झालंय असं मागच्या वेळी अ, अनेक माध्यमातून समोर आलेलं. पण आवाज उठवणार कोण किंवा काय? या सगळ्या गोष्टी आहेत. अ, जनता तिथली जनता देखील अजूनपर्यंत शांत आहे. कारण इंडस्ट्रियल एरिया आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत. तर इटलीमध्ये एक केमिकल कंपनी होती. आता प्रसिद्धी माध्यमातून किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझ्यापर्यंत ज्या गोष्टी आल्या त्या मी तुम्हाला शेअर करतोय. अ, इटलीमध्ये एक कंपनी होती. जी केमिकल म्हणजे ज्याचं विघटन न होणारं असं केमिकल तयार करायची आणि त्याचा दुष्परिणाम तिथल्या लोकांवरती झाला. इटलीचं सरकार खरंच त्यांना म्हणावं लागेल लोकांची काळजी आहे. त्यांनी त्या कंपनीवरती बंदी आणली. अ, तिथल्या कंपनी चालवणाऱ्यांवरती लोकांना जे काही आहे ते शिक्षा दिली असं प्रसिद्धी माध्यमातून कळतंय किंवा मग न्यूज चॅनलच्या माध्यमातून कळतंय. तिथे तर ती कंपनी बंद झाली. पण एक आपल्या भारतातलीच कंपनी आहे. तिने त्या कंपनीचे काही अ, त्याला काय म्हणतात त्याला उरलेल्या मशिनरीज किंवा काय जे काही हे आहे ते सगळं भारतात आणलंय आणि ते आपल्या लोटे परशुराम या ठिकाणी आणलंय. अ, ज्या केमिकलचं विघटन होत नाही असं केमिकल आपल्या अशी कंपनी आपल्या कोकणाला परत एकदा मिळाली आहे. म्हणजे रासायनिक कंपनीच म्हणूया. कारण असे प्रकल्प फक्त कोकणाच्या माथ्यावरतीच मारले जातात. इथे कुठली आय-टी इंडस्ट्री किंवा आय-टी पार्क वगैरे येत नाही. इथे फूड प्रोसेसिंग कंपनी येत नाही. इथे वायनरीज वगैरे येत नाहीत. जे की इथे भरपूर असं पोटेन्शियल आहे. अ, थोडंसं न्यूज चॅनलच्या आणि बाकीच्या काही गोष्टी अजून आपल्याला माहीत पडतायत का त्या पाहत होतो. कारण तेवढा अभ्यास करणं आणि तुमच्याशी बोलणं, तुमच्याशी संवाद साधणं अ, तेवढं म्हणतात ना माहिती घेऊन केलं तर बरं होईल असं मला वाटलं होतं. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवायला थोडंसं थांबलेलो. आपल्या महाराष्ट्राचे औद्योगिक मंत्री त्यांचं थोडंसं भाषण किंवा मग त्यांच्याकडून येणारे वक्तव्य ऐकायचं होतं. तर त्यांचं मी वक्तव्य ऐकलं की अशी कंपनी जर कोकणाच्या निसर्गाचा विध्वंस करत असेल किंवा नाश करत असेल, तर त्या अशा कंपनीला आम्ही येऊ देणार नाही कोकणात. इथल्या स्थानिक लोकांचा विरोध होत असेल, तर आपण हे करू. त्याचबरोबर प्रदूषण महामंडळाचा अहवाल देखील घेण्यात येईल. बघा मंडळी, दरवेळी असे म्हणजे सगळेच राजकारणी कसे बोलतात बघा. आता इटलीचे सरकारने हे जगजाहीर आहे. हे कुठल्या लपून राहिलेलं नाहीये. तिकडे का बंद झाली? आणि तिकडचं सरकारने एवढी तत्परता दाखवली, तर आपल्या इकडे कसं आहे, आम्ही बघू, तपासू, मग ह्याचा अहवाल घेऊ, त्याचा अहवाल घेऊ. अहो, जग जाहीर आहे आणि त्याच्यात काय एवढं रिसर्च करण्याची गरज नाही. जर एवढं इटलीच्या सरकारने किंवा तिथल्या लोकांचा विचार केला, तर तुम्ही एवढा अहवाल वगैरे म्हणजे तुम्ही मुळात मान्यता कशी दिलीत आणि इथपर्यंत तो प्रकल्प पोहोचलाच कसा? म्हणजे काही ना काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय असंच म्हणावं लागेल सर्वसामान्य माणसाला. ही सर्वसामान्य माणसाची बाजू आहे. आणि दरवेळी कोकणातला माणूस हा कसा आहे माहिती आहे?
अ, गावोगाव असतात हो. कुठे हे प्रकल्प येतात, काय होणार आहे फक्त तिथल्याच लोकांना माहिती पडतं आणि बाकीच्या लोकांपर्यंत त्या बातम्या पोहोचत नाहीत. त्याच्यामुळे कोकणी माणूस आपले बिचारा शांत असतो. सो कधी-कधी असं वाटतंय कोकणाचं आहे ना, राख-रांगोळी करणार आहेत हे सगळे लोकं असं वाटतंय. कारण बघा ना, अ, कोकणातल्या काही वस्तू गुजरातच्या दिशेने चालल्यात. म्हणजे इथले प्राणी पण घेऊन जातायत. म्हणजे एकदा फॉरेस्टचा जो काही कायदा असेल तो मोकळा झाला, की मग एकदा चांगलंच घुसायला आतमध्ये. मग तो सह्याद्रीचा कोणीतरी कडा तोडतोय. कुठेतरी ते माती खणली जाते आहे. खनिज मिळवण्यासाठी किंवा काही इतर गोष्टींसाठी. जांभ्या दगडाचे वगैरे काय असे भरपूर काही प्रकार आहेत. अ, जेणेकरून रान मोकळं मिळावं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात, की काय असं वाटतंय. आता तर नक्की रिसेंटली अशी न्यूज आलेली, की आपल्या कोकणाचा हापूस जी-आय गुजरातला का काहीतरी गुजरातमध्ये कुठल्यातरी आंब्याला देण्यात येतोय. पण तो हापूस नाही असं मी मी म्हणतो. कारण कोकणातल्या अशा बऱ्याच कोकणात अशा बऱ्याच घडामोडी होतायत, ज्यांचं गांभीर्याने विचार करण्यात यावा का असं मी म्हणतोय. कारण इथे भरपूर अशी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, ज्याच्यावर बऱ्याच अशा लोकांचा डोळा आहे. मी अगोदरही माझ्या व्हिडिओमध्ये सांगत आलोय. जमीन बरेच अशा आपण ऐकतो आपल्या कोकणात म्हणतात, "जमीन विकू नका, जमीन विकू नका." नाही हे इतपत ठीक आहे. नंतर मग करायचं काय हे कोणी कधी-कधी सांगत नाहीत. त्याच्यामुळे उद्भवलेली ही परिस्थिती आहे असं मी म्हणेन. कारण बघा, करायचं काय किंवा युवा पिढी अजून कोकणात तेवढी अ, परतलेली नाहीये किंवा तेवढा कुठली अशी शेती क्रांती म्हणू नका किंवा काय असं वेगळं चांगलं पूरक म्हणजे निसर्गाला पूरक अशा इंडस्ट्रीज कोकणात अजूनही उभ्या राहिलेल्या नाहीत. तेवढ्या जोमाने उभ्या राहिलेल्या नाहीत. आणि आपण म्हणतो कम्युनिटी लिव्हिंग कोकणात आहे. कोकणात कम्युनिटी लिव्हिंग आता फार कमी राहिलं आहे. आता गावकी-भावकीमध्येच वाद आहेत. आणि याचाच गैरफायदा बरेच असे बाहेरचे लोकं येऊन, परराज्यातून येऊन, धनाढ्य लोकं येऊन घेत आहेत. इकडे जमिनीमध्ये पैसा इन्व्हेस्ट त्यांच्यासाठी कोकण हे इन्व्हेस्टमेंट आहे. त्यांच्यासाठी जगण्याचं माध्यम नाहीये. त्यांना फक्त दिसतो तो पैसा. कोकणात हे सगळी चक्र वेगाने चालू आहेत, सुरू आहेत. पुढे काय होईल खरंच देवच आता आपल्याला वाचवेल असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण अ, प्रत्येक वेळी कसं आहे असे प्रकल्प येताना फक्त कोकणी माणसालाच संघर्ष करावा लागतो. तर मंडळी प्रत्येक कोकणातल्या माणसाने याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. कोकण बदलतंय आणि वेगाने बदलतंय. या बदलत्या चक्रात आपण आपलेपण कसं टिकवून ठेवायचं आणि आपण स्वतःला कसं टिकवून ठेवायचंय, याचाही विचार करणं गरजेचं आहे. अ, बऱ्याच गोष्टी आहेत, पण माझा वैयक्तिकरित्या या अशा रासायनिक प्रकल्पांना नेहमीच विरोध राहिला आहे. आपला कोकण संस्कृती परिवार ते सगळे तुम्ही सदस्य आहात. तुम्हाला या प्रकल्पाबद्दल काय वाटतं? की असे प्रकल्प कोकणात यायला पाहिजेत, की यायला नकोत? मग आले तर त्याने काय होईल? आणि काय-काय गोष्टी होऊ शकतात ह्या कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सुचवा. कारण कसं आहे कधी-कधी आहे ना, कोकणात आपण म्हणतो, "अरे, कोकणात रोजगार नाही, हे नाही, ते नाही." अ, मग लोकं म्हणतात, एम-आय-डी-सी पण प्रॉपर नाही आहेत, हे नाहीत. आता एम-आय-डी-सी आल्याच्यानंतर कंपन्या येणार, मग त्याच्यामध्ये केमिकल कंपन्यांची वगैरे पण भर असते. कुठल्या कंपन्या एम-आय-डी-सीमध्ये हव्यात, नको आहेत, काय किंवा काय पॉसिबिलिटीज हवी असते, कायदा काय सांगतो, हे बरेच आपले तज्ञ मंडळी आपल्या कोकण संस्कृती परिवारात आहेत. त्याने देखील कमेंटच्या माध्यमातून सुचवा, जेणेकरून विचारांचं आदान-प्रदान होईल आणि लोकांनाही काही गोष्टी कळतील. औद्योगिक मंत्री आहेत महाराष्ट्राचं, त्यांचं भाषण येण्यासाठी मी थोडंसं वाट बघत होतो, की काय बोलतायत. त्यांनी सांगितलंय, की नक्कीच मी त्यांचा फॅन आहे, कारण त्यांच्या वक्तृत्व शैलीचा फॅन आहे. ते खूप चांगले बोलतात. त्याच्यामुळे मी त्यांचा फॅन आहे. पण शेवटी त्यांचा ज्या ठिकाणी रोल आहे, त्याच्यामुळे ते काय बोलतायत म्हणजे त्यांचं मत काय मांडतायत त्याच्यासाठी थांबलो होतो. कारण त्यांच्या असे उद्योग त्यांच्या परवानगीशिवाय आपल्या महाराष्ट्रात ठेवू शकत नाहीत. एवढं मात्र खरं. पण त्यांनी असंही सांगितलंय, की असे जर कोकणाला घातक जर असेल निसर्गाला, तर ते कंपन्या येणार नाही. पण ऑलरेडी अशा कंपन्या चिपळूणमध्ये ऑलरेडी आहेत.
ज्यांचा त्रास झालाय न्यूजमध्ये बातम्या यायला लागल्या, की त्या दाबल्या जातात असंही बरेच पत्रकार सांगतात. मला जे माझ्या ओळखीतले पत्रकार आहेत ते सांगतात, की बाबा अशा बातम्या दाबल्या जातात. सर्वसामान्य माणूस पण तिथला त्या जेव्हा बोलतो तेव्हा खूप घाबरून बोलतो. चिपळूण, लोटे, परशुराम येथून कोणी मंडळी असेल आणि त्या कंपनीच्या त्या परिसराच्या आवारात असतील, तर तुमचे देखील काही प्रॉब्लेम असतील तर कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून लोकांपर्यंत ते पोहोचतील. तर मंडळी आपलं कोकण एक वेगळ्या मार्गावर आहे. सगळं गुजरातला चाललंय. इथे रान मोकळं करायचं आणि कोकणाची वाट लावायची. एवढंच मात्र काही येत्या दिवसात पाहायला मिळणार आहे. भयानक वास्तव आहे, पण खरं आहे. आता आपण कोकणी माणूस म्हणून काय करायचं? किंवा काय करू शकतो? कायद्याच्या बाजूने आणि इतर बाजूने कमेंटच्या माध्यमातून सांगा. तर मंडळी असे रासायनिक प्रकल्प ज्याचं विघटन होऊ शकत नाही, हे आले नाही पाहिजेत आणि आपली दाभोळची खाडी ज्याच्यामध्ये पाणी सोडलं जाणार आहे, अ, तिथे देखील मच्छीमार बांधव आहेत आणि बघा, या सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत. मी मागे एक लाईव्हमध्ये पण अ, ऐकलं होतं, की दाभोळच्या खाडीमध्ये जो काही वेस्ट आहे, इंडस्ट्रियल वेस्ट आहे, तो सोडण्यात येणार आहे. त्याच्या पाईपलाईनसाठी अंदाजे 300-350 करोडचं काहीतरी नियोजन केलं आहे. हे मी लाईव्हमध्ये ऐकलं होतं न्यूज चॅनलच्या आपले जे कोणी संबंधित मंत्री आहेत त्यांचं लाईव्ह चालू होतं. 11 वाजता माझ्याकडे त्याचं रेकॉर्डिंग आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. चक्र वेगाने फिरतायत. तर लोटे परशुराम इथल्या लोकांना किंवा आमच्या चिपळूणच्या लोकांना किंवा मग खेडच्या लोकांना किंवा आजूबाजूला परिसरात राहणाऱ्या लोकांना किंवा आपल्या कोकणातल्या लोकांना हा प्रकल्प हवाय की नको आहे? हवा तर का हवा? आणि नको तर का नको? हे मात्र कमेंट करायला विसरू नका. माझा वैयक्तिकरित्या सगळ्याच रासायनिक प्रकल्प जे आपल्या कोकणाच्या निसर्गाला हानी पोहोचवतील, असे प्रकल्प आपल्या कोकणात नकोच. जे पर्यावरणपूरक आहेत, ज्या फूड प्रोसेसिंगमधले बिझनेस आहेत, आय-टी पार्क आहे, ज्यांना ज्यांचा निसर्गाला काहीही परिणाम होणार नाही. म्हणजे निसर्गावर कोकणातल्या निसर्गावर काही परिणाम होणार नाही. इथल्या वातावरणावर परिणाम होणार नाही. असे अ, प्रकल्प कोकणात यावेत. त्याचं कोकण नेहमीच स्वागत करेल. स्थानिक लोकं इथली कोकणातली स्थानिक लोकं स्वागत करतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सेव्ह कोकण.